आम्ही मोदीजींच्या विरोधात नाही, मात्र आमच्या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपने केलं असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय। मोदींच्या पिलाबळीनं देशाचं काम केलं असतं तर आज पक्ष फोडाफोडीची वेळ आली नसती, असं उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमधील सावंतवाडीतल्या सभेत म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घेतला। मालवण जेट्टीवरून बोटीमधून ते किल्ल्यावर पोहोचले। उद्धव ठाकरेंच्या कुडाळमधील सभास्थळाच्या काही अंतरावर शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आले। विचारांचे वारस, नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा आशयाचे हे फलक ठिकठिकाणी लागले होते। या बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला। कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या रॅली आधी ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तर उद्धव ठाकरे यांच्या सभेनिमित्त आमदार वैभव नाईक शहरातून बाईक रॅली काढत असतानाही भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली। त्यानंतर दोन्ही बाजूंनी प्रचंड गदारोळ झाला। पोलिसांनी त्यांना वेळीच आवरलं। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून जोरदार टीका केली आहे। कोकणात जेव्हा चक्रीवादळामुळे नुकसान झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे होते? शरद पवार कोकणातल्या जनतेचे अश्रू पुसायला आले, मात्र उद्धव ठाकरे आले नाहीत, अशी टीका रामदास कदम यांनी केली। तसंच आदित्य ठाकरेंवर देखील रामदास कदम यांनी निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केलाय। मिंधे तर राज्याचे मुख्यमंत्री असतील तर राज्यात गुंडांची पैदास होईल, असं स्टेटमेंट गणपत गायकवाडांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी सावंतवाडीमधल्या सभेत केला।